बघा, ज्या काश्मीरमध्ये सगळ्यात जास्त पर्यटक जे आहे जर कुठल्या राज्याचे जात असतील तर ते महाराष्ट्र राज्याचे जातात। सगळ्यात जास्त उत्पन्न जे आहे ते काश्मीरला टुरिझममधून मिळत असेल तर ते महाराष्ट्र राज्यातून मिळतं। आणि अशा काश्मीरमध्ये जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। राज्यपालांनी त्याच्यावरती सकारात्मक निर्णय देखील दिला, जेणेकरून जे पर्यटक महाराष्ट्रामधून जातील ते देखील त्याचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी घेऊ शकतील। पण काल जे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं ओमर अब्दुल्लानी, मला वाटतं तर सगळ्या महाराष्ट्रामधून जे आहे तर त्यांचा त्या ठिकाणी निषेध होतोय। मी तीव्र शब्दामध्ये जो आहे तो त्यांचा त्या ठिकाणी निषेध करतो। पण याच्यावरून जास्त ज्या लोकांनी इतके वर्ष हिंदुत्वाच्या नावावरती, मराठी माणसाच्या नावावरती राजकारण केलं, अशा लोकांना देखील मला प्रश्न विचारायचा आहे की जे इंडिया अलायन्समध्ये तुमच्याबरोबर ओमर अब्दुल्ला आहेत, त्यांनी जेव्हा हे स्टेटमेंट केलं की आम्ही हे महाराष्ट्र सदन कसं काश्मीरमध्ये होतो, ज्या काश्मीरमधून 370 हटवण्याचं स्वप्न जे आहे बाळासाहेबांनी पाहिलं आणि ते हटवण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं, अशा काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन होऊ देणार नाही। याच्यासाठी इंडिया अलायन्समधले तुमचे जे सहकारी आहेत ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला, त्यांना एका शब्दामध्ये विचारण्याची हिंमत तरी त्या ठिकाणी ठेवा। एवढी लाचारी जी पत्करलेली आहे, 2.5 वर्ष लाचारी जी आहे ती सत्तेसाठी त्या ठिकाणी पत्करली आणि आता या अपेक्षेने लाचारी तुम्ही पत्करली आहे की बाबा ह्या 2024 मध्ये जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे सत्तेमध्ये आपण कसं येऊ, आपण एकटं कुठे पडलं नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून जो आहे हे एवढा महाराष्ट्र द्वेष ज्यांच्या अंगामध्ये भरलेला आहे, मनामध्ये भरलेला आहे, अशा ओमर अब्दुल्ला बद्दल एक चकार शब्द जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी काढलेला नाही। आणि मला 100% माहिती आहे की त्यांच्या तोंडून जो आहे एक चकार शब्द जो आहे त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत होणार नाही, कारण की जे राहुल गांधी सावरकरांबद्दल जे आहे हे नेहमी नेगेटिव्ह त्या ठिकाणी बोलत असतात, त्यांना शिव्याशाप देत असतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम आणि स्वागत करण्याचं काम शिवतीर्थावरती, ज्या शिवतीर्थावरून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगार जो आहे प्रत्येकाच्या मनामध्ये फुलवण्याचं काम त्या ठिकाणी केलं, त्या ठिकाणी हिंदू शब्द उच्चाराला देखील जी आहे ती त्या ठिकाणी हिंमत झाली नाही, तर ओमर अब्दुल्लाला विचारण्याची हिंमत कुठून येईल?